राम राम शेतकरी मित्रांनो, देवळा चांदवड मतदारसंघात समावेश असलेल्या आणि शेतकरी संघटनेचे बालेकिल्ला असलेल्या विठेवाडी जिरेपिंपळ येथे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा निर्यात बंदीमुळे सरकारविरुद्ध फलक झळकावण्यात आला आहे। मित्रांनो, ज्यांनी केली वारंवार शेतमालाची निर्यात बंदी त्यांना करू आता मतदान बंदी, असे आवाहन या फलकाद्वारे करण्यात आले आहे। विठेवाडी आणि झिरेपिंपळ शिवारातील शेकडो कांदा उत्पादकांनी सत्ताधारी केंद्र व राज्य शासनाचा शेतकरी विरोधी चुकीच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला आहे। ज्यांनी केली वारंवार शेतमालाची निर्यात बंदी त्यांनाच आता मतदान बंदी अशा घोषणा देत तशा आशयाचा फलक लोहररे कळवण या राज्यमार्गावरील विठेवाडी येथील चौफुलीवर लावून निषेध व्यक्त करण्यात आला। सकाळी गावातील तरुणांनी भव्य फलक लावून त्याचे विधिवत पूजन केले। गावकऱ्यांनी फलकासमोर जुन्या उन्हाळी कांद्याची पूजा करून केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचावी म्हणून संक्रांतीच्या निमित्ताने प्रार्थना केली। ज्यांनी आमच्या शेतमालावर निर्यातबंदी केली त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला। घोषणाबाजी करून निर्यातबंदी करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले जात आहे। त्यामुळे संपूर्ण ताकदीसह विरोध करून येणाऱ्या निवडणुकीत संघटित ताकद दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी गावातील तरुण कांदा उत्पादकांना केले। यावेळी विठेवाडी झिरेपिंपळ गावातील शेकडो कांदा उत्पादक तसेच राजा शिवछत्रपती तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते निंबा निकम, प्रवीण निकम यांच्या शिवप्रेमी मित्रमंडळाने लक्षवेधी फलक उभारला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम, मिलिंद निकम, नंदकिशोर निकम, संजय निकम आदी उपस्थित होते। देवळा तालुक्यातील विठेवाडी झिरेपिंपळ गावातील कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे असंतोष आहे। त्यामुळे निर्यातबंदी करणाऱ्यांना आता मतदान न करण्याचे आवाहन फलकाद्वारे प्रहार शेतकरी संघटनेने केले आहे। केंद्र सरकारने निर्यातबंदी त्वरित उठवण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांमधून खूप दिवसापासून केली जात आहे, ते आपण पाहत आहोत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।